नमस्कार मंडळी, मी महेश मुंबईमधून. आज आहे माझ्या कॅमेऱ्यासमोर बोलण्याचा 6वा दिवस. तुम्हाला तर माहिती आहे, मी कॅमेऱ्यासमोर बोलण्यासाठी 30 दिवसाचा चॅलेंज घेतला आहे. त्या चॅलेंज म्हणजे मी माझा स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्ड करून कम्युनिकेशन स्किल वाढवणार आहे. त्यासाठी मी हा 30 दिवसाचा चॅलेंज घेतला आहे. तर तुम्हालाही असंच वाटतं का कॉन्फिडन्स म्हणजे स्वतःची स्टाईल दाखवून किंवा जोरजोराने मोठ्याने बोलून कॉन्फिडन्स आपला वाढतो? तर तसं नाही आहे. कॉन्फिडन्स हा ॲक्शन घेऊनच येतो. जरी मनात आपल्या भीती आहे तरी पण जो ॲक्शन घेतो त्यालाच कॉन्फिडन्स आणि त्याचाच कॉन्फिडन्स वाढतो. मीही कॅमेऱ्यासमोर बोलायला घाबरतच होतो. मी जेव्हा स्टार्ट केला, पहिल्या दिवशी असो दुसऱ्या दिवशी असो, तेव्हा पण मी काय बोलत होतो ते मलाच कळत नव्हतं. तरी पण मी स्टार्ट केला. मी कधीच कोणाचा विचार केला नाही की लोक काय बोलतील, लोक मला हसतील किंवा माझ्या व्हिडिओवरती कमेंट करतील. मी कुठल्याच गोष्टीचा विचार केला नाही मित्रांनो. जर तुम्ही लोकांचा विचार करत राहिलात ना तर कोणतीही गोष्ट होणार नाही, कोणत्याही गोष्ट तुम्ही सुरुवात करणार नाही. तुम्ही परफेक्ट मोमेंटचा किंवा मी आज चालू करेल, मी उद्या चालू करेल, ह्या गोष्टीत जर तुम्ही राहिलात तर कधीही पुढे जाणार नाही आणि कधीही चालू करू शकणार नाही. कॉन्फिडन्स हा कंटिन्यू जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवाल किंवा एखाद्याशी तुम्ही बोलाल किंवा कॅमेरासमोर बोलाल त्यावेळीच बिल्ड होतो, नाहीतर असं होणार नाही. आज भले तुम्ही इनपरफेक्ट असाल पण उद्या तुम्ही कॉन्फिडन्स समोरच्याला पण बोलून दाखवाल की मी जेव्हा चालू केला किंवा माझं जेव्हा चालू करायची वेळ होती तेव्हा मी चालू केला, त्याच टायमाला चालू केला म्हणून मी आज इथपर्यंत पोहोचलो आहे. इनपरफेक्ट ते राहायचं असेल तर तुम्ही चालू करू नका. तुम्हाला परफेक्ट व्हायचं असेल, तुमचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर तुम्ही आजच चालू करा. आणि मला तर जाणवलंच असेल की 6 दिवसापर्यंत माझा कॉन्फिडन्स नक्की थोडाफार तरी बिल्ड झाला आहे. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलो नक्की करा मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा. धन्यवाद.